संगमनेर शहरापासून जवळच असलेल्या कुरण गावानजीक भाकडखाटे जनावरं बांधून ठेवली असल्याची माहिती मिळाल्याने पोलीस या ठिकाणी छापा टाकण्यास गेले असता पोलीस बोगस कारवाई करत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी करत शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक गोविंद ओमासे यांना धक्काबुक्की केली. तसेच पोलिसांना मारहाण केली आणि त्यानंतर वातावरण तणावग्रस्त बनलं होतं. संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी पोलीस व्हॅनवर देखील दगडफेक करून मारहाण केली. यामध्ये एक पोलीस कर्मचारी जखमी झाला तर अशोक सुपे या पोलीस कर्मचाऱ्याला जमावानं घेरून बेदम मारहाण केली. सुपे यांच्यावर सध्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. कुरण येथे कुठल्याही प्रकारचे कत्तलखाने नसून देखील पोलीस अधिकाऱ्यांकडून वारंवार व्यापारी शेतकरी यांना त्रास देण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून काल देखील पोलिसांनी व्यापाऱ्यांना दमदाटी केली असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला असून त्यामुळे ग्रामस्थ संतापले आहेत. त्रास देणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. ओमासे साहब 3 बजे आए, मेरे जेठ को धमकी दिए, मारहाण करने को लगे तो नहीं मारे। ये वो बोले कतल खाने के जानवर है, कतल खाने के जानवर नहीं, हमारे दूध का धंधा है, 200 लीटर दूध रोज का जाता है, वो भी बिल मांगता होगा तो सुखियाड़ी से बिल मिल जाएगा। तो ये नाले क्या भी दूध जाता है, यहाँ भी जाता है। वो बोले नहीं कतल खाने का, गाड़ी लगाई जानवर भरने को लगी तो पब्लिक इधर से उधर से रुक गए तो बोले तुमने पब्लिक को नहीं, हमारा धंधा कतल खाने का नहीं करायचे। गरीब शेतकरी आणि व्यवसाय करणाऱ्या माणूस कधी कत्तलखाना सुरू करेल का? 80,000 ते 90,000ची गाय कधी तो कापायला विकेल का? आणि दूध धंदा सोडून तो कत्तलखान्यात इंटरेस्ट ठेवेल का? हे आमच्या गावात जी घटना घडली एकदम गंभीररित्या ही घटना, भयानक परिस्थितीत त्यांनी त्या घटनेला वळण दिले. पहिलं म्हणजे ओमासे साहेबांनी विचारपूर्वक आणि व्यवस्थितपणे विचारपूस करून जे अजीज अमीन शेख आणि मोहम्मद अमीन शेख यांच्या गोठ्यावर धाड टाकली, विनाकारण त्यांना त्रास दिला, विनाकारण पूर्ण गावांची त्यांनी वरात काढली, अशी वरात काढली, रात्रभर त्यांना घरात झोपणं मुश्किल केलं. आमच्या गावातले 19 लोकांना नाहक त्यांनी उचलून नेलं. याचा विचार करण्यासारखा प्रश्न असा होता, ओमासे साहेबांनी जी चूक केली होती ती चूक सुधारण्यासाठी अजय देवरे साहेब ते स्वतः इथं येऊन त्यांनी भेट दिली, त्यांनी चौकशी केली. चौकशी केल्यानंतर जर इथं गैररित्या कत्तलखाना होता, त्यांना गोमांस इथं सापडलं तर त्यांनी कायदेशीर कारवाई का नाही केली? खेडेगावातील एका शेतकऱ्यावर अन्याय होत होता, त्याने त्या अन्यायाला तोंड दिलं. तोंड दिल्याबद्दल त्याच्यावर आक्रमक त्यांनी हल्ला केला. त्याबद्दल त्या ओमासे साहेब आहे त्यांचा मोबाईल डिटेल्स वरिष्ठांनी चेक करावं. त्यांचं काय बिझनेस आहे, ते काय करतात, नेमकं ते पोलीस ड्युटी करतात का फक्त वरची कमाई किंवा वरची मलाई खातात? कुठं रेट पडली तिथं फक्त त्यांना रेट का टाकतात? ते रिअल काय ते बघण्यासाठी रेट नाही टाकतात, ते त्यांचे खिस्से कसे भरावे ह्या कामासाठी ते रेट टाकतात. तरी पण यांची चौकशी व्हावी. आमच्या गाव या प्रकरणी संगमनेर पोलीस ठाण्यात 100 ते 150 जणांविरुद्ध बादावी कलम 307, 353, 332, 323, 504, 143, 147, 148 आणि 149 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय. काल रात्री उत्तरनगर जिल्ह्यातील पोलीस स्थानकाचे अधिकारी आणि कर्मचारी पाचारण करण्यात आले होते. पहाटेच्या वेळी धरपकड करत 18 जणांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं. या संपूर्ण घटनेविषयी उपविभागीय पोलीस अधिकारी अजय देवरे यांनी सविस्तर माहिती दिली. संगमनेर शहर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी PI श्री ओमासे यांना गोपनीय सूत्रांकडून माहिती मिळाली की कुरण या गावामध्ये काही भाकड खाटे जनावरं ज्याला म्हणतात, ते जे कत्तलीसाठी वापरले जातात, हे बांधून ठेवलेले आहेत आणि त्यांचा कत्तलीसाठी ट्रान्सपोर्ट करणार आहेत अशी माहिती मिळाल्याने ते त्यांच्या स्टाफसह त्या ठिकाणी रवाना झाले. त्या ठिकाणी रवाना झाल्यानंतर एका गोठ्याच्या बाहेर डाळिंबाच्या शेतामध्ये लागून त्यांना काही अशा पद्धतीची खाटी जनावरं आढळून आली. त्यावेळेस त्यांनी त्यांचा तिथं कायदेशीर कारवाई करून ती ताब्यात घेऊन पांजरपोळला जमा करतो आणि त्याचे मालकी हक्क वगैरे ते सिद्ध करा आणि त्यानंतर पुढची कारवाई कायदेशीर करण्यात येईल असं त्या ठिकाणी भूमिका घेतल्यानंतर तिथल्या जे मालक आणि बाकीचे जे जमा आहे तिथले गावकरी सगळे एकत्र झाले आणि त्यांना ती कारवाई करण्यापासून रोखलं आणि त्यानंतर त्या ठिकाणी काही पोलीस कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की आणि मारहाण करण्यात आली. त्या याच्यावरून साईनाथ वरपे हे पोलीस कॉन्स्टेबल यांच्या फिर्यादीवरून संगमनेर शहर पोलीस स्टेशन येथे CR नंबर 116/17 रायट्सचे सेक्शन्स 353, क्रिमिनल लॉ अमेंडमेंट ॲक्ट सेक्शन 7 अशा सेक्शनान्वये गुन्हा दाखल आहे आणि पुढील तपास वरिष्ठांच्या आदेशान्वये आम्ही स्वतः करत आहोत. आत्तापर्यंत गावातून काही
जे संशयित इसम आहेत त्यांना चौकशीसाठी बोलवण्यात आले आहे. त्यांच्याकडे सखोल चौकशी करून कोणाकोणाचा त्याच्यामध्ये सहभाग आहे त्याप्रमाणे पुढील कारवाई करण्यात येईल. ज्यावेळेस मॉब जमला होता त्यावेळेस इथून निघून जा, इथं परत कारवाई करायला येऊ नका वगैरे असं म्हणून धक्काबुक्की झालेली आहे. फिर्याद कोणीही देऊ शकतो त्या ठिकाणी उपस्थित असलेला. त्यांनी फिर्याद जरी नसली दिली तरी तपासात ते साक्षीदार होतील, म्हणजे तो काही इश्यू नाही आहे तसा. त्याची चौकशी करू. त्यांचं म्हणणं असं आहे की आमचे तिथं त्या ठिकाणी दुभते जनावर होते आणि त्याच्यावर कारवाई करत होते आणि असे बरेच ॲलिगेशन्स त्यांनी केलेले आहेत PIयांवर. त्याची देखील चौकशी या ठिकाणी केली जाईल. हां ठीक आहे, जे काही त्यांचे आरोप असतील त्या सगळ्यांची चौकशी त्या ठिकाणी केली जाईल. एकीकडे पोलिसांनी केलेली कारवाई आणि या कारवाई विरोधात ग्रामस्थांनी केलेला विरोध, या घटनेमध्ये काय तथ्य आहे हे तपासाअंती स्पष्ट होणार आहे. न्यूज रिपोर्टर नितीन शेळके, S9 मीडिया, संगमनेर.